नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील. आपण पाहता सह्याद्री दर्पण. मी 36 मध्ये आहे आणि माझ्यासोबत जांभिवलीचे ग्रामस्थ आहेत. अलीकडच्या काही दिवसात एक वादग्रस्त मुद्दा सुरू आहे आणि रिन्युएबल्स कंपनीच्या बाबतीत संदर्भात तो मुद्दा आहे. स्थानिकांना रोजगार मिळत नाही. स्थानिकांच्या बऱ्याच ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या कंपनी उपलब्ध करून देत नाही, असा एक आरोप झालेला आहे. त्याच्या संदर्भात बातम्या देखील आलेल्या आहेत. ह्या सगळ्याच्या बाबतीत नेमकं पोलखोल काय आहे, काय नेमकी वास्तविकता घटना सगळी आहे? कंपनी खरोखरच अन्याय करते का? स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, 80% रोजगाराचा जो कायदा आहे तो कंपनीने धुकावला आहे का? आणि खालापूर तालुका हा कारखानदारीचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच्यामध्ये तरुणांना रोजगार जर मिळत नसेल तर शोकांतिका म्हणावं लागेल. परंतु वास्तविक चित्र नेमकं काय आहे याची पोलखोल आपण ग्रामस्थांच्या तोंडून आपण ऐकणार आहोत. कारण ती बाजू देखील महत्त्वाची आहे. कंपनीवर आरोप झालेले आहेत हे मान्य आहे, परंतु नेमकी आता बाजू काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आपण हे सगळे बघताय, सगळे जांभिवलीचे ग्रामस्थ आहेत, आजिवलीचे सगळे ग्रामस्थ आहेत. मोठ्या संख्येने आज तात्काळ आपण एक इंटरव्ह्यू करतोय. थोडीच लोक इथं आहेत. परवा आंदोलन आहे 3 तारखेला आणि त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, इथले सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि जे काही कंपनीचे वेंडर आहेत, स्थानिक सगळे आपल्याला बघायला मिळतील. आणि आंदोलन करत आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी टेंट असणार आहे, ते देखील बघायला मिळते. माझ्यासोबत सरपंच आहेत प्रमोद शिर्के. खरं तर हा चेहरा सगळ्यांना माहिती आहे. प्रमोद शिर्के, तुमच्याकडून अशी अन्यायाची भाषा विरोधकांकडून होते की तुमच्या माध्यमातून जो रोजगार मिळला पाहिजे, एक चांगली कंपनी इथं आलेली आहे आणि स्थानिक तरुणांना रोजगार मिळला पाहिजे. काय आहे सगळं? आता तुम्ही सगळं वाचलेलं आहे, बातम्या सगळ्या बघितलेल्या आहेत. ग्रामस्थ आहेत तुमचे, ते देखील त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होतो का? काय सांगाल? वास्तविक पाहता अन्याय कोणावर झालेला नाही आहे, परंतु ज्यांना ताटात दिलेलं खाता येत नसेल त्यांच्याशी चर्चा तरी आम्ही काय करणार. ही कंपनी जेव्हा आली, सरपंच म्हणून कंपनीशी मी चर्चा केली होती आणि विरोधक म्हणून आम्ही इक्बाल खोत यांना बरोबर घेतलं होतं. इक्बाल खोत यांना मी शब्द दिला होता का तुम्हाला 50% काम देईल आणि कंपनीशी आम्ही सकारात्मक चर्चा केली की 50% काम आम्ही दोन्ही पार्टीमध्ये करू. त्या पद्धतीने काम सुरू झालं. परंतु आज अशी परिस्थिती आहे की ज्या लोकांनी आंदोलन पुकारलं आहे त्यांच्यातील काही लोकांना काम दिलं गेलं, परंतु आता त्या लोकांना काम दिल्यानंतर त्यांची भूमिका आहे की काम ज्या लोकांना ती लोक आमची नाही आहेत. कंपनी काम कोणाकोणाला वाटणार? एखाद्या कारखान्यामध्ये आज जर 20 गावचे वेंडर जर काम करत असतील तर एक कंपनी किती लोकांना काम देऊ शकते? चांगल्या नोकऱ्या दिलेल्या आहेत. ज्या अर्जदारांनी सह्या केल्यात त्यांना कदाचित त्या फसून सह्या केलेल्या असतील, कारण त्यात काही कामगार आहेत, काही कामगार स्टाफमध्ये आहेत, काही केअरटेकरमध्ये आहेत. कामगारांच्या घरी माहिती नाही यांनी नक्की काय केलं. ॲक्च्युली ही कंपनीला केलेली एक ब्लॅकमेलिंग आहे. तुम्ही मला सांगा की खालापूर तालुक्यातला मी एकटा सरपंच असा नाही आहे की माझ्या इथंच इंडस्ट्रीज आहे. ॲक्च्युली सर्वात छोटी इंडस्ट्रीज माझ्या एरियामध्ये आहे. त्याच्यामध्ये हा एक रेन्युएबल्स आलेला कारखाना. कित्येक वर्षापासून त्या कंपनीमध्ये कुठला उद्योगधंदा येत नव्हता. इंडस्ट्रीजमध्ये हे भाडेकरारावर आलेले आहेत. परंतु ते आल्यानंतर कंपनीने मोठे मन दाखवून सर्व कामं तुम्हाला देऊ आणि ती दिलीत. ती माझ्याकडे कागदोपत्री आहेत. जवळजवळ 10 ते 15 पेज आहेत. याच्यामध्ये गावचे सर्व वेंडर आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. परंतु एका घरातल्या, एका कुटुंबातल्या चुलत मालक सगळ्यांना जर काम द्यायचं ठरलं तर कंपनी काम पुरवेल का? आमच्याकडे जवळजवळ 8 ते 10 बसेस आहेत. प्रत्येकाचं आम्ही इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट केलेलं आहे. कशाला म्हणतात ते, मी ठरवलं असतं तर माझ्या नावावर जर काम ठेवलं असतं आणि प्रत्येकाला दिलं असतं तरी झालं असतं, पण मी तसं नाही केलं. आम्ही प्रत्येकाला काम सेपरेट दिलं. त्यांनी जो दावा केला आहे हा खरोखर निंदनीय आहे. मला हसायला यासाठी येतं की जांभिवली ग्रामपंचायत 1993 पासून स्थापना झाली. त्याच्यानंतर 5-7 वर्षामध्ये इथे कंपनी यायला लागल्या. आज 2023ला जेव्हा मी सरपंच म्हणून बसलो तेव्हा माझी पहिली भूमिका होती की गावातला एकही कुणाचं काम मी बंद करणार नाही. त्या पद्धतीने मी तिथं वागलो. परंतु वस्तुस्थिती अशी होती की गावातला एकही ठेकेदार 18 युनिटमध्ये काम करत नव्हता. 30 वर्षे यांनी सत्ता केली, माझ्या विरोधात लढले. 5-5 सरपंच एकत्र येऊन माझ्या विरोधात लढले. मग 30 वर्षात तुम्हाला 2 वेंडर नाही करता आले कंपन्यांमध्ये, स्वतः ठेकेदारी घेताना आल्या. आज तुम्हाला त्याच 30 वर्षामध्ये मी 2.5 वर्षामध्ये जर एका कंपनीमध्ये 20 वेंडर आणि आजूबाजूला 10 वेंडर तयार केले असतील तर हा गावाचा विकास नाही का? हा गावाचा विकास नाही का? पण विरोध करायला काहीतरी सीमा असते. त्यांच्यावर बोलण्याएवढे ते मोठे नाही आहेत, कारण त्यांनी ती आता सीमा पार केलेली आहे. त्यांनी जे त्यांच्याकडे सत्तेत होतं, जे तेव्हा सत्तेत होते तेव्हा मी सदस्य होतो. मी जेव्हा गावातल्या लोकांसाठी भांडत होतो, मी प्रामाणिक भांडत होतो.
आज इंडोस्पेसच्या गेटवर जेव्हा 12,000 12 तासाला पगार होता सिक्युरिटीला, त्यांच्यासाठी भांडणारा मी आहे. त्यांना मी त्यात जवळजवळ 24,000 पगार करून दिला 8 तासाला सुट्टी सकट. त्यावेळी ह्या लोकांनीच विरोध केला की हे व्हायला नाही पाहिजे. का? यांच्या पोटात दुखत होतं. अशा ह्या संघटनात्मक बांधणी करून मी गावाला जो विकासमत एक परित्र घेऊन चाललेलो आहे. हे करत असताना आता यांच्या पोटात का दुखणार नाही? मागच्या कालावधीत ज्यांनी हा मुख्य अर्ज केला आहे त्यांचं नाव घेत नाही. त्यांची आई उपसरपंच होती, 4 वर्ष उपसरपंच होती. त्यांनी गावाचा विकास किती केला? गावाचा विकास किती केला? माजी सरपंचांनी गावाचा विकास किती केला? त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या 5 वर्षात पण ही इंडस्ट्री झाली होती ना. आमच्या इथे 3,000 कामगार काम करतात. टोटल जर पकडलं तर आमच्या इंडस्ट्रीजमध्ये 3,000 कामगार काम करतात. मग एवढ्यामध्ये तुम्हाला 2-4 वेंडर नाही करता आले? 2-4 वेंडर तुम्हाला नाही करता आले? चांगल्या नोकऱ्या तुम्हाला देता आल्या? त्या मी माझ्या कालावधीत दिल्यात. तुम्ही त्याची शहानिशा करावी. त्यांच्यावर बोलणं एवढं मला वाटत नाही की आपण त्यांच्याविषयी बोललं पाहिजे. पण नोकऱ्या दिलेल्या आहेत, उद्योग दिलेला आहे. हे सगळं पोलीस स्टेशनला पेपर कंपनीने सबमिट केलेले आहेत. यांचं आंदोलन ॲक्च्युली अनधिकृतच म्हणावं लागेल. जर एवढं देऊन हे जर होत असेल काय दिलं नाही तर प्रत्येक घरात कुठलीही कंपनी काम देणार नाही. आज तुम्हाला सांगतो की मी सरपंच असून माझ्या फाईलवर जे नाव आहे काम आहे ते पण गावातील 4 पोरं करतात. त्याच्या व्यतिरिक्त कंपनीकडे माझं कुठलंही काम नाही. ॲम्ब्युलन्स सेवा मी स्वतः देतो. मी कंपनीची सेवा करतोय ना. पण यांच्या नावावर तुम्ही काम बघा ना. हे जे आंदोलन म्हणतात ना, आंदोलन करतात, त्यांच्या नावावरच काम आहेत. 100-150 लोकांचा कॉन्ट्रॅक्ट आहेत. स्वतःच्या गाड्या तिथं लावलेल्या आहेत. 2-2 बसेस 4-4 बसेस आहेत त्यांच्या विरोधकांच्या. तरी हे नाकारतायत. आता झालं की ह्या लोकांना काम दिल्यानंतर त्यांना बाजूला करून ह्यांना सेपरेट काम पाहिजे. कंपनी काम देणार कुठे? कंपनी 2 पार्ट्यांमध्ये काम द्यायचं ठरलं होतं. ते काम तसं वाटलेलं आहे. काय काय ठरलं होतं सुरुवातीच्या कंपनी आली काय ठरलं होतं सुरुवातीला? हे जे आत्ताची मुलं आहेत ह्यांचा रोल काय होता त्यावेळी? त्यावेळेस त्यांचा रोल योग्य होता. कंपनी जेव्हा म्हटली की आम्ही 2 माणसांची चर्चा करू, त्यांच्याकडून इक्बाल खोत होते आणि आमच्याकडून मी होतो. इक्बाल शेठ यांनी त्यांच्यावर अजून एक माणूस घेतला. चला मी म्हटलं चालेल, मला तर नाव नाही घ्यायचं. ठीक आहे, त्यांच्या समोर सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत या. परंतु ते काम 1 वर्षापूर्वी चालू झालं होतं. आज कंपनीमध्ये 1000 कामगार काम करतायत. कंपनी सुरळीत चालू झालेली आहे. कंपनी चालू झाल्यानंतर त्यांना एवढं आठवलं नाही का? झालं काय, इक्बाल शेठला जे मी काम दिलं, इक्बाल शेठने त्यांच्यामध्ये वाटलं. काही काम त्यांच्या आजुलेत ठेवलं, काही काम जांबिलीमध्ये दिलं. तर ते वाटत असताना एखाद्याच्या घरातच काम जाणार. इक्बाल शेठचे 5 भाऊ आहेत. मग इक्बाल शेठच्या 5 भावांनी ते काम नाही घेतलं. इक्बाल शेठच्या 5 भावांनी तर काम नाही घेतलं तिथे. मग बाकीच्यांनी काम घेतलं. तर ते नाकारता का? जांभील गावात पण त्यांनी काम दिलेलं आहे, पण ते नाकारता का? हीच पद्धत जर माझ्या इथं ठरवली तर मी सरपंच आहे, पण माझा एकही माणूस अजूनपर्यंत बोलत नाहीये की आम्हाला काम भेटणार नाही. जे भेटतंय त्याच्यात समाधानी आहे. ही अशी परिस्थिती असताना चुकीची अफवा का? मी तर म्हणतो याची शहानिशा झाली पाहिजे आणि यांच्यावर उलटी कारवाई केली पाहिजे. कोणी अर्ज करेल आणि कंपनी त्याला काम देईल ही कुठली पद्धत नाही आहे. आजूबाजूच्या तुम्ही कंपनी बाजूमध्ये जा. इथल्या टोटल इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा मी सरपंच बसलो तेव्हा गावातल्या पूर्ण उद्योग भेटायला लागलाय. ही वास्तविकता आहे. हे तपासून पहा. 2023च्या अगोदर प्रत्येक कंपनीचे गावातले किती वेंडर आहेत आणि 2023 नंतर प्रत्येक कंपनीचे किती वेंडर आहेत. त्याच्यानंतर जर ते असा चुकीचा आरोप करत असतील तर आम्ही सहन करून घेणार नाही. माझी एक इच्छा होती की हा 4 जातीचा गाव होता. आजिलूमध्ये मुस्लिम समाज राहतो, जांभेलीमध्ये हिंदू समाज राहतो, मराठा समाज राहतो, बोदवाड्यामध्ये बौद्ध लोक राहतात. वरती आमची वाडी पण मोठी आहे जिथे आदिवासी समाज राहतो. सरपंच झाल्यानंतर काही कारणास्तव वाद व्हायला लागले. म्हणून त्यामुळे मी ठरवलं की बाबा आपला वाद नको आहेत, आपण एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून काम करूया. 30 वर्षात ह्यांनी आम्हाला गेटच्या आतमध्ये येऊन दिला नाही कुठल्या कंपनीच्या. आज मी यांना हाताला घेऊन कंपनीच्या आतमध्ये गेलो होतो. का तर सगळ्यांनी मिळून काम करा. हा माझा मोठेपणा नव्हता का? तर त्यांना ते आता ॲक्सेप्ट करायचं नाही आहे. त्यांच्या सदस्यांच्या नावावर काम आहेत, त्यांच्या माजी सरपंचांच्या नावावर काम आहेत, त्यांच्या मित्रपरिवारामध्ये काम आहेत. त्यांचा प्रॉब्लेम काय आहे का त्यांच्या एक माणसाला काम दिला का दुसरा माणूस नाराज होतो आणि बाजूला होतो. कंपनी कुणाची धुनी मांडी सारवणार? हे असं होत नाही. त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमची आता ही एवढी कागदाची सगळी लिस्ट आहे, काय आहे म्हणजे काय आहे नक्की? ॲक्च्युली याच्यामध्ये आपल्या कंपनीमध्ये जवळजवळ 8 ते 10 बसेस आहेत. 8 ते 10 बस कंपनीमध्ये आहेत. ते प्रत्येक कंपनीमध्ये 8 ते 10 बस आहेत. बस कोणाचे आहेत? हो, ह्या गावात स्थानिकांच्या आहेत. 4 त्या पार्टीच्या आहेत, 4 आमच्या पार्टीच्या आहेत. तुम्ही जांभेली मधल्या सगळ्या लोकांचे आहेत? हो हो, सगळ्या. बाहेरच्या कंपनीवाल्याच्या कोणाच्या नाहीये. 3 इर्टिगा आहेत. त्याच्यातल्या 2 विरोधकांच्या होत्या. एक मी कमी घेतली. का तर असू द्या, आपली लोक आपली समोर राहिले पाहिजेत. पण ते आमची एक समंजसपणाची बात होती की बाबा चला एखादं काम तुम्ही एक्स्ट्रा घ्या. ते सोडून लेबर कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडे नव्हते. लेबर कॉन्ट्रॅक्ट यांच्या 3 फाईल आहेत. इम्रान खोत यांच्या नावावर एक फाईल आहे, दिव्या एंटरप्राइजच्या नावाने एक फाईल आहे,
पद्माकर कदम यांच्या नावावर काहीतरी एपी एंटरप्राइजेस आहेत. माझ्याकडे 2च फाईल आहेत. जे आता आंदोलन करतात ते काय? हो हो, आंदोलन करतात ही त्यांचीच लोक आहेत ना, ही आज त्यांची लोक आहेत ना. आता झालंय का, ह्या तिघांना काम दिल्यानंतर 4 वेसेस त्यांच्या सेपरेट दिल्यानंतर आता हे लोक बोलतात ती आमची लोक नाही. कंपनी कुणाला काम पुरवेल आणि कशासाठी पुरवेल? आणि आज त्यांचं म्हणणं की कंपनीने इंटरव्ह्यूला आलं नाही. कंपनीकडे पूर्ण डेटा आहे. कंपनीने 3 दिवस त्यांचा दिल्लीचा स्टाफ बोलवून पाताळगंगेला इंटरव्ह्यू ठेवल्या होत्या. पाताळगंगेला इंटरव्ह्यू झाल्या, त्याच्यामध्ये काही पोरं सिलेक्शन झाली, काही पोरं इंटरव्ह्यूला गेली नाहीत. ही वास्तविकता आहे. त्यांच्याकडे लिहिलेलं आहे की इंटरव्ह्यू कोणी अटेंड केली, कोणी इंटरव्ह्यू अटेंड केली नाही, हे सगळं लिहिलेलं आहे. घर टू घर कॉल गेलेले आहेत. परंतु आता त्यांना उपोषणासाठी काहीच लागतो तर उद्योग कसा मागायचा भीक मागितल्यासारखा, त्याच्यापेक्षा नोकरी लोकांना भेटत नाहीये हे दाखवायचं आहे. त्यांचे चुलत भाऊ तिथे परमनंट स्टाफमध्ये काम करतात. मग यांना इंटरव्ह्यू कॉल नव्हते का? काही पोरं TVS मध्ये स्टोअरमध्ये काम करतायत, जिथे 4,000-5,000ची इन्क्रीमेंट करून त्यांना TVSने हायर केले, जिथे रिलायन्समध्ये ती पोरं काम करत होती. ही वास्तविकता आहे, ही बघितली पाहिजे. माझ्या आजूबाजूच्या गावातील 300 ते 350 पोरं चांगल्या पदावर काम करतात. तिथे कॉन्ट्रॅक्ट लेबर पण आहेत. पण कंपनीने दुसरी एक संधी दिली होती की ITI पोरांना आपण 1 वर्ष ट्रेनिंग देऊन परमनंट करू. आज पहिला लॉट त्यांनी भरला. बरोबर, जवळजवळ दोन्ही तालुक्यातून 150 पोरं ITIचे आहेत. ते पण याच्यामध्ये दिलेलं आहे. 150 पोरं कर्जत खालापूरमधून 150 पोरं त्या कंपनीमध्ये काम करत आहेत. कंपनी सर्वांना मोफत सुविधा आहे, बसची मोफत सुविधा आहे, खाण्याची मोफत सुविधा. कुठं ऐकलंय का तुम्ही खाणं मोफत सुविधा? आतापर्यंत 1 रुपया तरी घेतात या कंपनीमध्ये, पूर्ण मोफत आहे. अजून काय केलं पाहिजे कंपनीने? एखादी कंपनी येते, कारखाना चालवतो, आजूबाजूचा परिसराचा विकास होतो, परंतु त्यांना ते होऊन द्यायचं नाहीये. कदाचित कंपनी बंद करण्याचा त्यांचा मुद्दा असावा. सर्वात वाईट परिस्थिती मी आज सांगतो, तुम्ही हे रेकॉर्ड करून ठेवा. 3 महिने युद्ध चालू आहे. आज कंपनीची 35 जहाजं समुद्रात अडकलेली आहेत. रॉ मटेरियल कंपनीमध्ये येत नाही. 3 लाईनचे कामगार 1200 स्टाफ पकडून ते फिरवायचे कसे? तरी पण कंपनीने आज कारखाना बंद करण्याची भूमिका घेतली नाही. कंपनी अल्टरनेट डे आणि कंपनी सुरू ठेवलेली. का होत्या कंपनीला? कंपनी 2 महिन्यासाठी बंद नाही ठेवता येत का? कंपनी ते करत नाही. कंपनीने सर्व सुविधा तशाच, ग्रामस्थांचे उद्योग तसेच, सर्व काही सुरळीत चालू ठेवलेले आहे. अशा कंपनीच्या विरोधात आपण जायचं? जी कंपनी आपल्या गावाला पोहोचते, आपल्या तालुक्याला पोहोचते. 4 तालुक्यांमधून इथं पोरं येतात. पेनमधून येत आहेत, पनवेलमधून येत आहेत, कर्जतमधून येत आहेत, खालापूरमधून येत आहेत, पाली सुधागडमधून येत आहेत. कंपनी एखादी अजून करणार काय? तुम्ही जर अशा कंपन्यांना विरोध केला तर खरोखर खालापूरमध्ये कंपन्या येतील का? सर्वात मोठा पडलेला प्रश्न की अशा कंपन्यांना जर तुम्ही विरोध केलात तर खालापूरमध्ये कंपन्या येतील का? आज माझा मित्र सागर यांनी कंपनीचा प्रोजेक्ट चालू झाला तेव्हा खांद्यावर 100 डबे टाकायचा. आज तो कंपनी पार्टनर म्हणून कॅन्टीनचा मालक आहे. वाईट केलं का कंपनीला? आणि आम्ही वाईट केलं का? सुविधा दिल्यामुळे आज कंपनीने ज्या माणसाची आज ह्या वयात काम करायची हे नव्हती कुठे, आज तो कंपनीत कॅन्टीनचा मालक आहे. अजून कंपनीने काय केलं? कंपनीने असं बघितलं नाही का 1 CR फाईल असेल तर तुम्हाला काम देईन. कंपनीने सांगितलं तुम्ही काम करा, आम्ही काम देऊ, आणि कंपनीने तो शब्द पाळलाय. म्हणून आम्हाला यांची आता घेणी यायला लागलेली की लोक एवढ्या खालच्या थरावर जातात. शाळा, आमची अंगणवाडी शाळा तुम्ही 3-3, 4-4 वर्ष मंदिरात भरली, हे यांना पटलं. ग्रामपंचायत 70 लाखाची बांधायला घेतली तेव्हा. मग मी जर सगळं काढलं तर 30 वर्षाच्या गावाचा विकासाचा तुम्ही आढावा घ्या आणि या 2.5 वर्षात मी केलेला विकासाचा आढावा घ्या. त्यांना हे पचत नाहीये म्हणून त्यांची अशी चुकीची आंदोलन चालू आहे. हे सहाय्य मारणारे कोण आहे सगळे? आता याच्यात तर मोठा अजून प्रकारच आहे. आता एक कुटुंब घरून एका घरात चुलत मला सगळे 50-60 लोक असतात, असे 2 कुटुंबाची झाली ती 100. त्यातल्या 25 जणांनी आतमध्ये कंपनीमध्ये अर्ज दिलाय की आम्हाला ह्या फसून केलेल्या सह्या आहेत. आंदोलन करता कशासाठी? बरं, त्यातल्या 5-6 जणांवर तर कामच आहे. म्हणजे त्या 5-6 जणांच्या नावावर जर काम आहे तर त्यांचे 5-25 अजून कमी होतील. एक कुटुंबासाठी आंदोलन चालू आहे. असण्यासारखं हे आहे की एक कुटुंबासाठी हजारो लोकांना वेठीस धरण्याचं आंदोलन चालू आहे. आज जर उद्या कंपनी चुकीची भूमिका घेतली आणि आम्हाला बंद करायचं तर काय करावं? कंपनीचे 4 कारखाने इंडियामध्ये चालू आहेत, भारतामध्ये 4 कारखाने घेतली भूमिका, आम्हाला नाही काम करायचे, काय करावं? याच्यामध्ये सरळ सरळ राजकारण दिसतं तुम्हाला? याच्यामध्ये पूर्णपणे राजकारण आहे की गावाचा विकास, लोकांना मिळणारे उद्योगधंदे बाकीचं सोडून कुठेतरी एखाद्या पार्टीचा कुठेतरी पाठपुरावा घेतला. कंपनीला तसे फोन पण आले, ते चुकीचे फोन होते. एखाद्या पार्टीचा पाठपुरावा करते म्हणून आपल्याला काहीतरी 2 पैसे भेटले पाहिजेत आणि दुसऱ्या लोकांना आपण कमीपणा दाखवला पाहिजे, ही पद्धत चालू आहे. माझं प्रामाणिक म्हणणं आहे की पोलिसांमार्फत ही मिटिंग जरी लागली ना आणि हे त्यांनी नाकारलं ना की बाबा हे 2 बसवाले त्यांचे नाही आहेत, ठीक आहे, हा लेबर कॉन्ट्रॅक्टर त्यांचा नाही आहे, हा कॅन्टीनमध्ये असणारा पार्टनर त्यांचा नाही आहे, इतर कोणी काय धंदा करतो हा त्यांचा नाही आहे, या इर्टिगा माझी नाही आहे, हे लेबर माझे नाही आहे,
हे त्यांनी ना ओपन माझ्यासारखं पत्रकार परिषद बोलावं ना. तुम्ही सह्या करताना, तुम्ही लोकांना चढून देताना हे बोलावं माझ्यासारखं आणि सांगावं की आम्ही कामं नाही घेतलेली आहे. ह्या पद्धतीने चालणार तर कंपनी चालवणार कशा? आज अमोलराजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं 7 ते 8 इंडस्ट्रीज, मोठ्या इंडस्ट्रीज आहेत. तुम्ही सांगावं, विद्यमान सरपंच उपाडाचे तिथे आहेत, 2.5 वर्ष माझ्यावर ते पण बसले, किती कामं वाटली हो. तिथल्या 2 पोरांचे तुम्ही वाईट घ्याव्या की आमच्या गावात सरपंच व्हायचं, असं मला 2 कामं भेटली. तिथे इंडस्ट्रीज आली ना, मोठी इंडस्ट्रीज तिथे आली. सेम तुम्ही ओरल्यामध्ये जा, किती लोकांना काम भेटलं हो, इंडस्ट्रियल एरिया आहे. सेम तांबाटीमध्ये जा, तुमचीच ग्रामपंचायत, किती लोकांना कामं भेटलं हो, किती वेंडर आहेत. बरं मी तुम्हाला सांगतो की या 5 आहेत ना, पार देवनाळ्यापासून, सावलेपासून संतोष बैलपर्यंत आमच्या कंपनीमध्ये नको नको केलं. काय त्या माणसाचा संबंध नाही. जिल्हा परिषद वार्ड वराले, सॉरी तिकडचा सावरोली, बरोबर, आणि येतात पुढे काम मागायला इकडे. काय संबंध आहे तुमचा? तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही काम भेटलंय की नाही त्याची पहिले शहानिशा करा. कार्यकर्ते खोटे बोलतात म्हणून त्यांच्या पाठीमागे राहू नका. त्यांनी तर कंपनीला रोजचे 5-10 कॉल सुरू केले, आणि मीच जर तालुका प्रमुख म्हणून तुमच्या इथं आलो तर माझी तर त्यांच्यापेक्षा वाईट, मी जेव्हा कारवाई करतो तो मी वेगळ्या प्रकारात करतो. तर आपलं प्रामाणिक मत असतं की स्थानिकांना खरोखर काम भेटलं पाहिजे. हे स्वतःची पोली वाजवण्यासाठी इथे येतात. राष्ट्रवादी पक्षाचा सपोर्टचा जो विषय चालला आहे, यांनी कालपासून न्यूजमध्ये त्यांचे फोटो व्हायरल केलेत. राष्ट्रवादी पक्षाने शहानिशा करावी, इथे येऊन शहानिशा करावी, आम्हाला काही हरकत नाही. या कंपनीमध्ये कुठल्याही पक्षाला काम दिलेलं नाहीये. तो एक मुद्दा या कंपनीमध्ये शिवसेनेच्या लोकांनाच कामं, विशेषतः आमदार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांना इथं कामं, हे सगळं आहे का? Fact आहे. आमदारांच्या एकही नातेवाईकाला इथं काम नाहीये. ही फॅक्ट आहे, फॅक्ट. म्हणजे तुम्ही जर पत्रकार म्हणून उद्या, सॉरी, जेव्हा आपलं काही होईल तुम्ही या, मी तुम्हाला कागदपत्र, आमदारांच्या एकही नातेवाईकाला किंवा आमदारांच्या स्वतःच्या घरात कोणालाही काम नाही. हे आमदारांविषयी जी पहिल्यापासून टाकलेली निगेटिव्ह भूमिका आहे ना, ती नेहमी सगळीकडे चालणार आहे. दुसरं, ह्या स्थानिकांची जी मी लिस्ट आहे ना, यांनी डावलावं ना की हे काम माझं नाही आहे. स्थानिकांना काम दिलेलं आहे ना. बरं, कंपनी कोणावर आरोग्य करते का? इझी एंट्री, इझी ॲक्सेस कशाला म्हणतात? नो गेट पास, इझी ॲक्सेस, कॉलवर यायचं आणि जायचं आहे. या पद्धतीने एवढं सुंदर पद्धतीचं काम चालू आहे. कंपनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेते, नंतर ॲक्शन घेते. पण त्याला आता वेगळं वलन लागलं. ठीक आहे, असू द्या. आता त्यांनी त्या पद्धतीने जायचं ठरवलं आहे तर आम्ही त्यांच्यावर जाणार ना. माझ्या एवढ्या गावाचं जर इथं उद्योगधंदा आणि कामगार सगळे इथं आहेत तर आम्ही कंपनीच्या समर्थनात त्यांच्यावर आंदोलन करणार. 3 तारखेला त्यांचं आंदोलन आहे. हा, तुम्ही आक्रमक भूमिकेत मला सगळं दिसतं, ग्रामाचं सगळं. 3 तारखेला तुमची भूमिका काय आहे? माझी अशी माहिती की तुम्ही पण प्रति आंदोलन करताय, असं काहीतरी आहे. 3 तारखेला आम्ही कंपनीच्या समर्थनात, गावातील उद्योजक कामगारांना आम्हाला कुठे त्रास द्यायचा नाही, ते आतमध्ये जातील, काम सुरळीत चालू राहील. आम्ही सर्व उद्योजक व आमच्या गावातले सहकारी हे सर्व कंपनीच्या समर्थनात त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणार. आणि माझी पोलीस स्टेशन खालापूर, SP ऑफिस, SP मॅडम यांना देखील विनंती आहे की खरोखर हे कागदपत्र बोलत आहेत, पण हे बोलत नसून इथं माणसं देखील बोलणार आहेत. यांचं म्हणणं ऐका आणि यांच्यावर चुकीचा, हे कंपनीवर चुकीची भूमिका घेत आहेत, यांच्यावर कारवाई केली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे त्या लायकीचेच आहेत. कारण आता ज्याच्या नावाने मुख्य अर्धे त्याच्यावर 2-2 केसेस आहेत. याची पण माहिती घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये जेवढे आहेत ना, त्याच्यातले निम्मे लोक तर त्यांच्यावर केसेसच आहेत. छोट्या मोठ्या गोष्टीवर भांडणं करणं, हे करणं, ते करणं, शोकास नोटीस सगळ्यांना. हे पण चौकशी करा. म्हणजे गुन्हेगार जर आंदोलनाला बसायला लागले, उपोषण हा सर्वात मोठा हत्यार आहे लोकांना न्याय द्यायचा. पण त्याचा चुकीचा जर करून वापर करणार असेल तर त्याला आम्ही उत्तर देणार, प्रत्युत्तर देणार. आणि त्यांनी माझी स्टाईल वापरलेली आहे. हे मी करायचो, पण तेव्हा खरोखर होता का? तिथं न्याय होता का? नव्हता. तेव्हा मी करत होतो. आम्हाला एका कंपनीमध्ये आंदोलन केलं तर 4 टेम्पो दिले, आम्हाला दिले 4 टेम्पो. पण आमच्या अगोदर घेण्याची घेण्याची यांनी घाई केली, रेट दिले कंपनीला. आज काय? आज टेम्पोना विकावे लागत आहेत. आमच्यापेक्षा लो रेट दिले आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न तेव्हा केला. हे कर्माचे भोग आहेत. आज त्यांना ते टेम्पो विकायला लागतात, त्यांच्या कर्माचे भोग आहेत. त्यासाठी अभ्यास असावा लागतो. बिना अभ्यासाचं काही घडत नाही. 2.5 वर्षात जो विकास आम्ही मांडला आहे, आम्ही फक्त गावाचा विकास घेऊन चाललो नाही, आम्ही गावाबरोबर कंपन्यांचा विकास घेऊन चाललो. कंपन्यांना तेवढं आम्ही सहकार्य देखील करतो. आम्ही कुठल्याही कंपनीत पैसे घेत नाही. हा आमचा पहिला रेकॉर्ड आहे. 30 वर्षांमध्ये जर काय झालं असेल ते मला माहित नाही, पण 2.5 वर्षात कुठल्याही कंपनी मालकाच्या मॅनेजरला जाऊन भेटा का प्रमोशन की काय करतो, तुम्हाला सरळ सांगतील की पैशाचा विषय नाही येते. पण मी उद्योग हक्काने मागतो, नोकरी हक्काने मागतो आणि मागणार. आणि अशा लोक जे कंपनीच्या विरोधात त्यांना एकालाही आम्ही बेमुदत असं सोडणार नाहीये. सगळ्यांना विरोध, आम्ही विरोध 100% करणार, तो कोणी असो. तुम्ही प्रथम नागरिक आहात, गावकरी आहात, हा. चला मन मोठं करा ना, त्याला पण रोजगार मिळू द्या ना. काय किती लोक आहेत अशी ती? 30 वर्षात ज्यांनी आम्हाला हाताला धरून गेटच्या बाहेर काढलं, मन मोठं करून यांना मी कंपनीच्या आतमध्ये नेलं. ते ह्यासाठी नेलं होतं मी.
ज्यांनी मला, मी सदस्य असताना जेव्हा मी काम मागायला गेलो होतो, मी स्वतः इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होतो, ज्यांनी बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणून काम केलं, ठीक आहे, तेव्हा मला तुम्ही हाताला धरून बाहेर काढलं ना रागाने. त्याच्या उलट मी केलं, मी 50% केलं, घ्या सगळ्यांनी वाटा घ्या, सगळ्यांनी कामं करा, कंपनीला मोठी करा. यांनी काय केलं, तुम्हाला हाताला धरून आणले म्हणजे तुम्हाला खांद्यापासून तुम्ही कानात उठणार का? आम्ही एवढे खूप मूर्ख नाहीयेत, तुम्हाला सगळ्यांना हरून इथं बसलो की असंच नाहीये. इथे बसलो मी माझ्या गावाच्या विकासासाठी बसलोय, मला कुठल्या नेत्यांची गरज नाही, मी फक्त माझ्या गावासाठी काम करतो. तुम्ही नेतेगिरी असाल म्हणून तुम्ही म्हणाल की आम्ही आररवी करून असं चालेल तसं चालेल, मला काही घेणं नाही. माझ्या पाठीमध्ये सर्वसामान्य जनता आहे, त्यांनी मला या खुर्चीवर बसवलंय, त्यांना मी न्याय देणार. तुमचं म्हणणं आता जे आहे की त्यांना द्या, कंपनी कुठून देईल? आज कंपनीला जर 500 कामगार काढायचे आहेत, समजा 500 कामगार काढले तर मला सांगा, 500 कामगार काढल्यानंतर ट्रान्सपोर्टेशन कमी झालं, कॅन्टीन फॅसिलिटी कमी झाली, याचा इफेक्ट कुणावर येणार आहे? जे ज्यांना दिलंय त्यांच्यावर इफेक्ट येणार आहे. याचा थोडासा अभ्यास करा, म्हणा अभ्यास करा कुठल्याही गोष्टीचा, त्याच्यानंतर कंपनीच्या विरोधात भांडा. त्यांच्या नेत्यांना तुम्ही काय संदेश द्याल, ज्यांना त्यांच्या मागे भरभक्कम साथ आहेत, त्यांना एक संदेश तुम्ही काय द्याल का? म्हणजे खरी वस्तुस्थिती वेगळी आहे. त्यांच्या नेत्यांना माझे एकच सांगणं आहे की खरोखर इथे कुठल्याही पक्षाला काम दिलेलं नाही आहे. कारण आज तुमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातल्या काही लोकांना काम दिल्यानंतर ते जर होतात ती लोक आमची नाही, तुमचा पक्ष तरी कसा वाढणार हो? त्या अर्जावर 118 सह्या आहेत, त्या अर्जावर 118 सह्या, त्यात एक कुटुंबातल्या 60 सह्या, काही लोकांना फसून केलेल्या सह्या, त्यातले 25 तुम्हाला मग कशी बोललो मी तर ते आत्महत्या त्यांनी कंपनीला लिहून दिले, ते आमच्या सह्या आम्हाला न सांगता दुसऱ्या कामासाठी घेतल्याने त्या अर्ज लावला. तिसऱ्या क्रिमिनल लाईनची पोरं, त्यांच्यावर केसेस आहेत, ह्या लोकांना घेऊन कारखाने चालवणार का? आज जे नेते यांना सपोर्ट करतायत ना, त्यांनी एवढाच विचार करावा की खरोखर 118 लोकच म्हणजे गाव आहे का आणि तुमचा पक्ष आहे का? मी 400 शाळा घेईन, माझ्याकडे तर 100 पोरं आहेत, 100 गुणिले 4 केलं तर मी 400 शाळा अशा देईन. असं नसतं ना, असं नसतो ना. कारण तुम्ही अभ्यास करा आणि नंतर मग बोला. मिटणार तरी कधी? बरे, त्यांच्या पक्षाचे मला वाटतं संतोष बेलमारे कंपनीमध्ये निलेश सरांबरोबर पोलीस स्टेशनला बसले होते. पोलिसांनी सरळ सांगितलं होतं की संविधानात्मक पदं नसताना देखील आम्ही सर्वांना कामं दिले. आम्ही असं नाही म्हटलं की सरपंच आहेत तर सरपंचांनाच काम केलं, सरपंचाची भूमिका चांगली होती आम्ही सगळ्यांनाच कामं दिलं. आम्ही बसणार किती लोकांशी? आणि जेव्हा काम संपतं, एखादी कंपनी सेटल झाल्यानंतर तुम्ही सांगा एक्स्ट्रा काम काय देणार? मग काही लोकांना खरोखर काम पाहिजे का पैसे पाहिजेत मला आता हेच कळत नाही. याच्यातल्या आंदोलनातल्या बऱ्याच लोकांना इक्बाल शेठ यांनी स्वतः माझ्या समोर सांगितलेलं की ही कामं घ्या, पण त्यांना हाव होती की आम्हाला एवढं काम भेटलं पाहिजे. ते 10 लोकांना देण्यासाठी नाही तर स्वतःसाठी पाहिजे होतं त्यांना. ते इक्बाल शेठनी ते नाकारलं. ज्याला सिंगल काम पाहिजे सिंगल काम घ्या ना. जर 4 बसमध्ये 4 लोक भागणार असतील तर एकाला काय देणार आम्ही? जर कॅन्टीनमध्ये आमची 4 पोरं जर बसतायत तर आम्ही एकाला काय देणार? इक्बाल शेठची मम्मी पण चांगली होती ना त्यावेळेस, पण आता त्यांना ते इक्बाल शेठचं नेतृत्व पसंत नाही. थोडक्यात काय एकाला कोणाला काम नाही भेटलं, काम सगळ्यांना भेटलं, आम्ही समाधानीच वाटून म्हणून आम्ही इथे बसलो. त्यांना काम भेटण्याची वेळ होती ती गेलेली आहे आता. कारण आता ह्याच्यानंतर जर अशा लोकांना ब्लॅकमेलिंग करून जर कंपन्या कामं द्यायला लागल्या तर कंपनी चालणार नाही. कारण ते कामानंतर काय बोलणार आहे, हे परवडत नाही आम्हाला ह्याच्यातून पैसे द्या. ह्या वृत्तीची लोक आहेत. कारण 30 वर्षात हे स्वतः वेंडर होऊ शकले नाही ग्रामपंचायत चालू होत. ही वस्तुस्थिती. का वेंडर नाही झाले हो कंपन्या? 18, तुम्ही साधा विचार करा ना की 18 युनिट आहेत, 18 युनिटमध्ये कामं नव्हती, मग हे वेंडर का नाही झाले? 18 कंपन्या तुमच्या 18 कंपनीमध्ये छोट्या मोठ्या आहेत आणि त्यामध्ये हे वेंडर होऊ शकले ना. 1 ते 2 वेंडरने कंपन्या चालतात एवढ्या. तेच एकच उदाहरण मी एक इंडस्ट्रीमध्ये करून दाखवलं. 20 पोरं सेटल केली आपण. 1-2 वर्ष नाही, 20-25 वर्ष. काय झालं माहितीये का की खरे पोट चडकीने सगळं मांडलेलं आहे आणि ही इतकी गर्दी की सगळी लोक आहेत ना, हे रोजगार दिलेला आहे कंपनीने. कंपनी जगली पाहिजे. काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थोडं बोलूया. शशी भाऊ, काय हा सगळा प्रकार बघतात तुम्हाला काय वाटतंय? जेव्हा आम्ही सत्ता पलटी केली आणि आमची जेव्हा सत्ता आली तेव्हा आम्हाला सरपंचांनी सगळ्यांना घेऊन बसले आणि सरपंचांनी एक भूमिका मांडली आमच्या समोर. बाबा चला असं जर आपण केलं, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जर का आपण जर केलं तर गावातलं वादविवाद पण मिटतील आणि सर्वांना रोजगार मिळेल, सर्वांना कामं मिळतील. ह्या भूमिकेत आम्ही सरपंचांचा होकार केला आणि सुरुवातीच्या त्या मिटिंगला आम्ही स्वतः होतो. झालं तेव्हा ठराविक जण होतो आम्ही सगळे इथे. तर कंपनीने म्हटलं की नाही बाबा सगळे ग्रामस्थांना घेऊन आम्ही सगळ्यांशी बोलू शकत नाही, तुमच्याकडून 1-2 लोक द्या, त्यांच्याकडून 1-2 लोक द्या. तर आम्ही ते मान्य केलं आणि मग त्यांच्याकडून इक्बाल शेठनं हे केलं आणि आमच्याकडून सरपंच प्रमोद शेठ.
असं झाल्यानंतर कामं चालू झाली, कामं वाटप चालू झाले, सगळं चालू झालं, सगळं सुरळीत अद्यापर्यंत सगळं सुरळीत चाललंय. पण कंपनी एकाच माणसाला पूर्ण कॉन्टॅक्ट म्हणजे आता जर का 10 बस पाहिजे तर 10 बस एकाच माणसाला द्या असं कंपनी नाही. कंपनीने काय केलं, हो जर आज 2 बसची गरज आहे ना, तुम्ही एक द्या, तुम्ही एक द्या. लेबर कॉन्टॅक्ट पाहिजेत, आज 200 बघा 100 तुम्ही द्या, 100 तुम्ही द्या, असं वेंडर पण तयार केले, त्यांच्या नावावर पण दिलं. सगळं काय असं सगळं सुरळीत चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे सगळं काय. तर आता हे करतायत लोक हे उद्योग, तर त्यांनी कधी म्हणजे नाही इक्बाल शेठच्या समोर कधी येऊन त्यांनी विचारलेलं दिसत नाही. प्रथम नागरिक सरपंच म्हणून सरपंचा समोर कधी येऊन नाही. तुमच्या पोटाला भूक आहे, तुम्हाला हवंय, तुम्ही मागा ना, समोर या, मागा. समोर येऊन मागितल्यानंतर तुम्हाला जर नसतील देत तर ती वेगळी गोष्ट आहे. पण उगाच वादविवाद करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं हे कुठंतरी हे होतंय. आणि आता आमचं गाव खरोखर तुम्ही गावात येऊन बघा आमच्या किती सुविधा किती काय. आम्हाला पहिल्यांदा कळायला लागलं का गावात एक 1-1.5 कोटीचं काम वर्षाला येतं म्हणून. 20 वर्षात आम्हाला कळालंच नाही का हे पैसे आहेत का नाही काय. सरळ म्हणजे विकास काम हा एकदम उलट झाला होता. म्हणजे विकास कामाला गतीच नव्हती, कामच नव्हती, काहीच कळत नव्हतं. जसे आता सरपंच बोलले काय 18 युनिट मध्ये आमचा एक पण वेंडर झाला नाही. आणि आता एकच युनिट आला तर एवढे वेंडर झाले. वेंडर म्हणजे काय हेच कळालं नाही, तर बाकी गोष्टी कशा काय कळतील. तर हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ह्यात प्रामुख्याने म्हटलं तर राजकीय कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही हे ह्याच्यात इंटरफेअर करू नये आणि करावं नाही. का तर आम्ही ही भूमिका 50% का घेतली, का तर कुठले पक्ष नको आम्हाला, कुठलं काय नको, आमच्या स्थानिकांमध्येच एकजूट आणि चांगलं व्हावं आणि जेणेकरून आमच्या गरीब लोकांना उद्योगधंदा रोजगार सर्व प्रकार मिळावा आणि सुखी व्हावं. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. कारण मला सरपंच शेवटचा आपण एंड करू त्याच्यावर. कारण तुम्ही पक्ष वापरला ना पुढे या कंपनीत रोजगार मिळताना मग इक्बाल शेठ असतील की तुम्ही दोघांनी पण कुठे पक्ष वापरला दिसत नाही. पण आता मात्र कुठेतरी पक्ष वापरला जातोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं मग उद्या तुम्ही पक्ष वापरू शकताय किंवा मग हेतून वातावरण नाही ना, वेगळ्या वेगळ्या मार्गावर जाऊ आमची शकतो. पहिल्यापासूनची भूमिका आहे का आपल्या इथे पक्ष हा विषय आणायचा नाही. मग परवा आंदोलन आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी पक्ष आणला, मग गडबड होईल सगळी. त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालवावं. आमचं तर हीच भूमिका आहे का आमच्या इथे पक्ष हा विषय नको. आम्ही पहिल्यापासून ज्या भूमिकेवर आहोत त्याच भूमिकेवर अद्याप परत ठाम. आणि आज पण आम्ही म्हणतोय ना 50% आमच्या सरपंचांनी कबूल केलेले आहे ना, तुम्हाला 50% आम्हाला 50%, आज पण आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. आता दिलं नाही असं आहे. ते 50% वाटप झालेलं आहे. हा झालेलं पण आहे, झालेलं सर्वांना झालेलं दिलेलं आहे सर्वांना. आता काही आता आम्ही तर सांगतो, आम्ही ठीक आहे आम्ही बाईट देतो, आम्ही अद्याप परत आम्ही 1 रुपयाचं काम पण नाही ना कशाच गोष्टीला. पण पण आम्ही गावासाठी आहे ना, आम्ही सर्व सांगितलेलं आहे सर्वांना मिळू द्या, सर्वांना येणार आणि सर्वांची एकजूट होऊ द्या. असं हा पहिला महत्वाचा. त्यांना 50% काम दिलेले, ते 50% काम इक्बाल शेठनी त्यांच्या लोकांच्यात वाटलेले. कंपनी सेट झाली, चालू आली, चांगलं प्रोडक्शनही चालू आलं. हे इतके दिवस गप्प का बसले? जर तुम्ही समाधानी नाही मग त्यावेळी तुम्ही इक्बाल शेठच्या विरोधात भांडले की नाही, किंवा जो तुम्हाला प्रतिनिधी दिला त्या प्रतिनिधीशी तुम्ही भांडायचं होतं, त्यांच्याशी तुम्ही हक्काने काम घ्यायचं होतं. हे कृत्य त्यांनी केलं का नाही? आज तुम्ही मॅनेजमेंटच्या विरोधात जाऊन आंदोलन करता, हे चुकीचं आहे. मॅनेजमेंटनी कंपनीने तुम्हाला 50% 100% काम दिले गावात दोन्ही पार्ट्यांना. जो तुम्हाला 50% तुमच्या हिश्श्याला भेटला आहे त्यात तुम्ही तिथं भांडून हक्काने घ्यायचं होतं. त्यावेळी काय म्हणलं, आता कंपनी व्यवस्थित सुरळीत चालू आली ती तुम्ही बंद करायला निघालात, याचा अर्थ काय? आता कंपनी तुमच्यासाठी वेगळं काहीतरी बसेस आणून ठेवतील, रिकामे फिरवतील का? हे कुठलं आहे? ज्यावेळी काम निघत होतं, काम होतं, कंपनीची रिक्वायरमेंट होती, त्यावेळी तुम्ही तिथं उभं राहायचं होतं. आता चुकीच्या वेळी उभे राहिला. आता जर तुम्ही हे असले कोणीतरी घेऊन कंपनी बंद पडेल. एक तर कंपनीचं प्रोडक्शन आता बाहेर जात नाही युद्धामुळे, कंपनी काय घेईल? मग त्यावेळी तुम्ही रोजगार कामगारांना गावातल्या लोकांना मागताय का लोकांना भिकारी करताय? हे तरी विचार करा. आता बाकी पक्षविक्ष काही गरज नाही. आज आम्हाला काम नाही भेटलं पण आमचे 4 पोरं कामं करतात तिथं म्हणून आम्ही समाधानी. बरोबर. आम्ही एक सुद्धा काम तिथे घ्यायला अजून गेलो ना. आम्ही दिलाय प्रतिनिधी, तो बोलवते
4 लोकांचं केलं म्हणजे कोणतरी माझे आहेत म्हणून आम्ही त्या समाधानी आहोत. ही भूमिका काय आहे? तुम्ही खरंच गावाचा विकास पाहताय का स्वतःचा विकास बघताय ते सांगा. आणि जे आज उपोषणाला बसतात, तुम्ही भूमिपुत्र आहात का ते विचार करा. आम्ही इथं भूमिपुत्र आहोत. तो पॉइंट घ्या पहिला. आणि तुमची तुम्ही- लायकी पण नाही आणि तुम्ही त्या लेवलला भांडू पण नका. देतोय ना त्या समाधानी राहा. त्यात आम्ही जर पडलो ना अजून विषय वेगळे होतील. ती वेळ आणू नका. व्यवस्थित चालू आहे, चालू द्या. तिकडे जा. शेवटचं. आणि यांची सत्ता होती 25 वर्ष. सरपंच आमचा बसला 2.5 वर्ष. यांनी 25 वर्षात किती कामं दिलेत त्याची लिस्ट घेऊन यावी. आणि आमचा सरपंच 2.5 वर्षात दिलेली 2.5 वर्षातली कामांची लिस्ट घेऊन येईल. किती वेंडर बनवले, किती कामगार परमनंट केले, किती लोकांचे जीएसटी नंबर काढले. आमच्या गावात कोणाला जीएसटी नंबर काढता येतो हा पण माहिती नव्हता. त्यांनी शिकवलेत आम्हाला सर्वांना का जीएसटी नंबर काढून घ्या, उद्योग सर्टिफिकेट काढून घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी ती कामं दिलेत. कोणाला लेबर कॉन्ट्रॅक्ट भेटलाय ना तर त्याला लेबर कुठून आणायचे हे पण त्याला माहिती नाही. सगळं सोर्स त्यांनी आम्हाला दिले. हे असे नाही यांनी स्वतःनी कधी 25 वर्षात स्वतःच्या नावावर काम नाही घेतला. यांनी त्या रिनोसिसच्या बाजूला रिलायन्स कंपनी आली होती, बरोबर. रिलायन्स कंपनीमध्ये यांनी काय केला, एक बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आणला. त्याच्याकडे काय 700-800 लेबर होते, ते त्याला देऊन टाकले लेबर. आणि यांनी काय केलं, त्याच्याकडून काय घ्यायचं कमिशन घ्यायचे ते घेत बसले. यांनी कोणाला आम्हाला जाऊन दिले ना आतमध्ये कधी नाही. आमचा सरपंच एकदा गेला होता आम्हाला, तेव्हा तो सदस्य होता. आम्हाला आतमध्ये घेऊन गेला, त्यांना जाब विचारायला. यांनी आम्हाला हाताला धरून बाहेर काढले होते. आता ही रिनोसिस कंपनी आली. रिनोसिस कंपनीचा पण हाच होता का बाबा सरपंचाशी त्यांनी चर्चा केली का बाबा आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणतो बाहेरून, एवढीशे 1000-1500 लोक तुमच्या गावातल्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला जमणार नाही. यांनी तिथे हमी दिली का मी आणीन 1500 माणसं, जरी माझी पोरांनी आणली नाही ना तर मी आणीन, पण तुम्ही काम कुठलाही बाहेरचं कॉन्ट्रॅक्ट आणून देणार नाही मी. हे यांनी केलं का एवढ्या वर्षात? नाही केलं. चला वेळ करूया. काय परिस्थिती आहे सगळं तुम्ही सगळे बघितलेले आहे. परवा आंदोलन होतंय, आपलं लक्ष आहे या सगळ्या आंदोलनावर कशा प्रकारचं. परंतु त्यातल्या फॅक्ट काय आहेत, काय ते त्यांच्या शब्द होता पोलखोल. तर हे सगळं असं सगळी परिस्थिती आहे. माझं म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांना देखील हेच सांगणं आहे की परिस्थिती समजून घ्या. एक तर रोजगार युद्धाची परिस्थिती, स्थानिकांना रोजगार मिळला पाहिजे, अन्याय देखील कोणाला होता कामा नये. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जर सरपंच इतका चांगलं काम करत असेल तर विरोधाला विरोध करण्यात देखील अर्थ नाही आहे. पण ठीक आहे, बघूया काय प्रशासन निर्णय त्यावर घेते किंवा काय सगळे राजकारण होतं तर खालापूर तालुक्यामध्ये हे वाईट आहे. थांबूया. धन्यवाद.